मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में समाज कल्याण विभाग और जिला परिषद नागपुर पंचायत समिति सावनेर की ओर से ग्रामीण लोगों को वंचित योजनाओं का फायदा मिल सके, इसलिए जिला परिषद की विभिन्न योजनाओं के साथ आयोजन कर प्रचार प्रसार किया जा रहा है, जिसमें सभी पिछड़ा वर्ग SC/ST बनाम VJNT शामिल है। समाज कल्याण जिल्हा परिषद शेषफंड अंतर्गत ज्या SC/ST VJNT लोकांसाठी ज्या काही योजना असतात त्या योजनांच्या प्रसार प्रसिद्धी झाला पाहिजे आणि फक्त प्रसार प्रसिद्धीच नाही तर लोकांना त्यांचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून नागपूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत या सावनेर विधानसभेमध्ये आज हा मेळावा घेण्यात आलेला आहे आणि अशा 6 विधानसभेमध्ये असे मेळावे घेऊन या लाभार्थ्यांना लाभ मिळावा ही एक संकल्पना नागपूर जिल्हा परिषदेची आहे आणि ही संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमचे मार्गदर्शक आमचे नेते सुनील केदार साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मागच्या 4.5 वर्षापासून अत्यंत चांगलं उत्कृष्ट काम करत आहे आणि सामोरे 6 महिने राहिलेले अत्यंत चांगलं काम लोकहिताचं आम्ही करू हाच एक आमचा दृष्टिकोन आहे आणि या मेळाव्यामध्ये मोफत रोग निदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अंतर्गत। कारण आज पाहिलं असेल पावसाळ्यामुळे जिल्ह्यामध्ये डेंग्यूचं प्रमाण जास्त आहे आणि चिकनगुन्ह्याचं प्रमाण जास्त आहे, तर म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांना यांचं रोग निदान शिबिर ठेवून त्यांची तपासणी करून त्यांना योग्य वेळी योग्य उपचार व्हावा हा एक दृष्टिकोन आरोग्य विभाग जिल्हा परिषदचा आहे। पण निवडणुकीच्या तोंडावर नाही लावलेला आहे। रश्मिताई अध्यक्ष असताना सुद्धा असेच कार्यक्रम आम्ही घेतले। कोरोनाचा काळ होता, तो कोरोनाचा काळ सोडला त्याच्यानंतरही असेच आम्ही कार्यक्रम घेतले आणि मागच्या 2 वर्षापासून मुक्ताताई कोकटे ज्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वात सुद्धा आम्ही मागच्या 2 वर्षापासून म्हणजे निवडणूक आहे म्हणून आम्ही प्रसिद्धीसाठी काम करत नाही। प्रसिद्धीसाठी काम करणारा दुसरा पक्ष आणि दुसरी सरकार आहे, पण ही जिल्हा परिषद सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहे, तर ही लोकहिताचे काम करणारी जिल्हा परिषद आहे। तर आम्ही आता 6 महिने झाले किंवा आता निवडणुकी आहे म्हणून नाही, तर मागच्या 4.5 वर्षापासून ही जिल्हा परिषद असेच कार्यक्रम लोकहिताचे राबवत आहे।